नमस्कार। आज जन्माष्टमी येते, त्यानिमित्त आपल्या किचनमध्ये बनवलेला आहे गुलकंद पेढा, गोपाळ काला आणि सुंठवडा बनवलेला आहे, पंचामृत आणि लोणी। लोण्याशिवाय तर आपल्या गोपाळ कृष्णाचा नैवेद्य पूर्ण होणारच नाही। सविस्तर सांगितलेली आहे माहिती, नक्की पहा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग पेढा बनवायला घेऊया आपण। हा आणलेला आहे अर्धा किलो मी घेतला आहे खवा। आता आपल्याला पॅन ठेवलाय मी गरम होण्यासाठी, त्यामध्ये हा आपल्याला खवा घालून घ्यायचा आहे, त्याला वितळून घ्यायचे। मी रेडीमेड खवा आणलाय। घरी कसा बनवायचा याचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि जन्माष्टमी निमित्त नैवेद्याचे पदार्थ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत। पोह्यांचा प्रसाद आणि गोविंद लाडू, पंचामृत, गोपाळ काला हे सर्व पदार्थ अपलोड केलेले आहेत माझ्या पेजवरती, नक्की पहा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। वितळून घ्यायचा आपल्याला हा पेढा, खवा। पेढा बनवण्यासाठी व्यवस्थित वितळलेला आहे आता खवा। त्यामध्ये गुलकंद घालायचे, दोन चमचे गुलकंद घातले। गुलकंदमुळे एकदम पेढा एकदम टेस्टी लागतो आणि चव पण खूप छान येते, मस्त। हलवत राहायचे सारखं मीडियम फ्लेमवरती आपल्याला। मी शेवटला सांगते की किती मिनिट लागले मला हे सर्व व्यवस्थित मिश्रण पेढ्यासारखं बनण्यासाठी। हे 6-7 केशर काड्या दुधामध्ये भिजत घातल्या होत्या, त्या घातलेल्या आहेत। ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसतील घालायचं तरी चालेल। कलर एकदम गुलकंद सारखा बनलेला आहे पेढ्याचा। कढई सोडायला लागलेलं आहे मिश्रण। 15 मिनिट झालेले आहेत, आपलं मिश्रण हे बरोबर झाले। आपण साखर नाही घातलेली, साखर नंतर घालणार आहोत, ती वेगळी स्टेप आहे। असं खूप चिकट लागतात पेढे आपण घरी बनवलेले, त्यामुळे मी नंतर घालणार आहे। ही अशी गोळी बनते, पाहू शकता। हे रेडी झालेलं आहे, आता ताटामध्ये काढून घ्यायचे। काढून घेतले, आता त्याला थोडंसं पसरून घ्यायचे लवकर थंड होण्यासाठी। थंड म्हणजे कोमट होण्यासाठी। कोमट झाले की लगेच आपण साखर घालणार आहोत। आता ह्या स्टेजला आपल्याला साखर मिक्स करायची। आपण साखर घालून परत थोडंसं 3-4 मिनिटासाठी आपण परत गरम करून घेणार आहोत त्याला थोडं, म्हणजे साखर व्यवस्थित मिक्स होण्यासाठी। पिठी साखर वापरणार आहे मी। हे मी 60 ग्रॅम साखर वापरलेली आहे। तुम्हाला हवे असेल तर आवडीनुसार कमी जास्त करू शकता।
मिक्स करून घ्यायची व्यवस्थित। मिक्स करून घ्यायचे। त्याच्यात गाठी गाठी बनलेल्या आहेत त्या फोडून घ्यायच्या, नंतरच गरम करायचे आपल्याला। अशा सर्व त्या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या। थोडासा कुटाणा वाढतो पण खूप छान बनते। कधी कधी काय होतं, आपण घरी बनवलं की असं चिकट बनल्यासारखा बनतो पेढा। असा जर बनवला तर चिकट होत नाही। कोरडं झाल्यामुळे ह्याचा पेढा नाही बनणार आहे, त्यामुळे मी थोडंसं गरम करणार आहे, म्हणजे साखर आणि खव्याचा एकदम एकजीव होईल असं। आता पॅन गरम व्हायला ठेवलाय, त्यामध्ये हे मिश्रण घालायचे आणि 3 मिनिट किंवा 4 मिनिट आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे। मग खूप छान मिक्स होतं सर्व मिश्रण। पाहू शकता मिश्रण पाणी सुटल्यासारखं व्हायला लागलंय त्याला। मस्त काढून घेतलंय। त्यामध्ये आता थोडीशी मलाई, दूध मिक्स करून घेतले, ते आता मिक्स करून घ्यायचे। त्यामुळे छान ग्लेज येते आणि पाहू शकता काय मस्त झाले मिश्रण। आता आपल्याला पेढे बनवून घ्यायचे, तर आपल्याला हव्या तशा आकारात छोटे मोठे मळून मळून आकार द्यायचा पेढ्याचा। मस्त पाहू शकता खूप छान बनलाय। अजून एक बनवते मी। पाहू शकता किती मस्त झाले तयार। त्याला आपण डिझाईन बनवायची चमच्याच्या मागच्या दांडीच्या सहाय्याने। अशा पद्धतीने डिझाईन बनवायची आपल्याला। वाह मस्तच झाला का नाही, स्वीट होम मधल्यासारखा पेढा एकदम। पाहू शकता वाह। त्यावरती मी पिस्ते ठेवणार आहे। वाह मस्त जबरदस्त झालेत। गुलाब पाकळ्या नाही टाकले। मस्त एक तोडून दाखवते, पाहू शकता मस्त झालाय आतमध्ये सुद्धा। आता गोपाळ काला बनवायला घेऊया। त्यामध्ये दही घेतलंय 2 चमचे, थोडंसं मीठ घातलंय, साखर घातली 1 चमचा आणि हे मिक्स करून घ्यायचे। आपल्या गोपाळ कृष्णाचा आवडता पदार्थ आहे हा। आपल्या बालगोपालांना घेऊन हा गोपाळ कालवा बनायचे, म्हणजे ज्याच्याकडे जो पदार्थ आहे ते एकदम मिक्स करायचे, त्याला गोपाळ काला म्हणतात। पोहे घातलेत
हा ज्वारीच्या लाह्या, हे चुरमुरे घातले 1 वाटी, डाळिंब 1 वाटी छोटी, आणि हे 2 चमचे हरभरे भिजवून शिजवून घेतलेले. तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा वापरू शकता. कोथिंबीर घातली, काकडी घातली अर्धी बारीक कट करून, मिक्स करून घ्यायचे. दही हंडी फोडतात त्यामध्ये सुद्धा असाच काला असतो. खूप छान होतो, नक्की बनवून पहा. आणि आपल्या गोपाल कृष्णासाठी नैवेद्यासाठी बनवा. तुमच्या इकडे काय बनवता तुम्ही नैवेद्यासाठी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. कशा प्रकारची पूजा करता आणि कुठले कुठले पदार्थ करता ते सांगा. तडका द्यायचा. आता 1 चमचा तेल घेतले मी, त्यामध्ये जिरे टाकले. जिरे तडतडल्यानंतर 2 हिरवी मिरची बारीक कापून टाकली. आता हे आपल्याला आपला काला बनवलाय त्यामध्ये टाकून द्यायचे आणि एकदा मिक्स करायचे. मस्त तडका दिल्यामुळे छान टेस्ट येते. तयार झाला आपला गोपाळ काला. मस्त, खूपच छान बनलाय, पाहू शकता. वा, जबरदस्त. आपण असं सुद्धा खायला बनवू शकतो. आता पंचामृत बनवूया. दूध, दही, तूप, साखर आणि मध. दूध घालून घ्यायचे अगोदर, मग दही घालायचे, साखर घालायची. साखरेऐवजी केळी घातली तरी चालेल, मी मागच्या व्हिडिओमध्ये केळी वापरलेली आहे. तूप घालायचे आणि मध. तयार झालं आपलं हे परफेक्ट पंचामृत. मस्त. आता सुंठवडा बनायचा. खोबरं, खारीक, काजू, बदाम, सुंठ आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे. कुटून घ्यायचं आहे आपल्याला हे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा काढू शकता. सुंठ मी बारीक करून घेणार आहे अगोदर. आता एक खारीक आहे बारीक फोडलेली. तर काजू, बदाम हे कुटून घ्यायचे थोडं. साखर खारीक बरोबर टाकली म्हणजे खारीक बारीक होते, त्यामुळे. तर किसलेलं खोबरं घालायचंय. त्याला परत थोडंसं कुटून घ्यायचंय. सुंठवड्याचा सुद्धा नैवेद्य दाखवायलाच हवा. तयार आहे आपला हा सुंठवडा. मस्त तयार झालाय सुंठवडा. आणि हे लोणी तर आपल्या बाळकृष्णाचे एक लीलेमधला प्रकार आहे की लोणी चोरून खाण्याचा. त्यामुळे ते नैवेद्याला तर हवंच. आता आपण तयार करून घ्यायचा हे आपला पेढा. ताटभर तयार करायचं आपल्याला देवाच्या नैवेद्यासाठी. पाहू शकता हा पेढा किती छान झालाय, मस्त दिसतोय. आणि तुळशीचं पान. तुळशीच्या पानाशिवाय तर
श्रीकृष्णाचा नैवेद्य पूर्णच होणार नाही। आता हे सर्व बनवलेले पदार्थ, आता हा गोपाळकाला ठेवलाय, पेढा ठेवलाय, हा सुंठवडा, हे पंचामृत,